सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळा न्यूजवर पहा फक्त. देवळा पोलिसांची मोठी कारवाई. 14,92,000चा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा जप्त. मारुती अर्टिगासह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 14,92,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवळा पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे जीडी नंबर 005 दिनांक 9 जुलै 2026 रोजी नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार शोभा कौतिक खैडार यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 वाजता आहेर वस्तीजवळ मळव्या विटेवाडी येथे संशयित मारुती सुझुकी एर्टिगा MH41BL 9848 या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेला पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. केसरीपूर विमन पान मसाला 736 पाकिटे, किंमत 1,27,360 रुपये. केसरीपूर विमल पान मसाला 1,980 पाकिटे, किंमत 3,92,040 रुपये. केसरीपूर विमल पान मसाला 220 पाकिटे, किंमत 38,720 रुपये. केसरीपूर खैनी 440 पाकिटे, किंमत 9,680 रुपये. केसरीपूर खैनी 220 पाकिटे, किंमत 9,680 रुपये. मारुती सुझुकी एर्टिगा कार किंमत 10 लाख रुपये. एकूण मुद्देमाल 14,92,200 रुपये. या प्रकरणी हेमंत प्रभाकर पवार वय 32 वर्ष राहणार भौर तालुका देवळा आणि कुणाल संजय मेने राहणार खर्डे तालुका देवळा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 318, 4, 3-5 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2026 कलम 30-2, 26-2, 26-2, 27-3, 27-3 आणि महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अन्नपदार्थ अधिसूचनानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास GPSI देवर देवळा पोलीस स्टेशन करत आहेत. ASI खैरनार यांनी पंचनामा केला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. वृत्तसंकलन देवळा न्यूज देवळा.